नमस्कार. आज आपण एका अशा जगात जाणार आहोत ना, जिथे आपल्या डोक्यातले विचार, आपल्या कल्पना लगेच आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतील. भारी आहे ना? चला तर मग सुरू करूया हा प्रवास. हा प्रश्न बघा, प्रत्येक क्रिएटिव्ह माणसाच्या मनात कधी ना कधी येतोच. विचार करा, जर आपल्या मनात आलेली एखादी कल्पना किंवा रात्री पडलेलं एखादं स्वप्न दुसऱ्याच क्षणी एका सुंदर चित्रात बदलता आलं तर कसं वाटेल? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आणि याचं उत्तर आहे एका जबरदस्त AI टूलमध्ये. एक असं साधन जे आपल्या शब्दांना एका मौल्यवान डिजिटल खजिन्यात बदलून टाकतं. तर या जादुई टूलचं नाव आहे स्टारी AI. हे काय आहे? तर हे एक AI आर्ट जनरेटर आहे. म्हणजे बघा, आपल्याला फक्त कल्पना करायची आहे आणि ती शब्दांत मांडायची. बाकीचं सगळं काम हे टूल करेल आणि बघता बघता आपल्या शब्दांना एका अविश्वसनीय कलाकृतीत बदलून टाकेल. पण हे टूल इतकं खास का आहे? म्हणजे काय आहे यात वेगळं? तर हे फक्त एक सॉफ्टवेअर नाहीये. समजा हा आपला पर्सनल AI आर्टिस्ट आहे, जो फक्त आपल्या कमांडची वाट बघतोय. स्टारी AIची खरी ताकद आहे त्याच्या या फीचर्समध्ये. हे चालतं टेक्स्ट टू इमेज टेक्नॉलॉजीवर, पण याचा खरा फोकस आहे तो आर्टिस्टिक स्टाईल्सवर. त्यामुळे काय होतं की जे काही व्हिज्युअल्स तयार होतात ते कमालीचे क्रिएटिव्ह असतात. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये, याचा इंटरफेस इतका सोपा आहे की तो मोबाईलवरही आरामात वापरता येतो. ओके, मग नेहमीचे जे इमेज एडिटिंग टूल्स असतात आणि हे स्टारी AI, यात फरक काय? तर फरक खूप मोठा आहे. बघा, बाकीचे टूल्स काय करतात? आधीपासून असलेल्या फोटोंना एडिट करतात. पण स्टारी AI हे शब्दांमधून पूर्णपणे नवीन कलाकृती तयार करतं. याचा उद्देशच आहे की आपल्या क्रिएटिव्हिटीला, आपल्या कलात्मक विचारांना एक व्यासपीठ देणं. आणि आता 2025 मध्ये तर या प्लॅटफॉर्मवर क्रिएटर्ससाठी इतके जबरदस्त फीचर्स आले आहेत की त्यामुळे क्रिएटिव्हिटीला एका वेगळ्याच लेव्हलवर नेता येते. यामध्ये बघा, हाय डेफिनिशन म्हणजे HD डाउनलोड्स आणि वेगवेगळ्या स्टाईल्स वापरण्यावर जास्त भर दिलाय. पण सगळ्यात भारी आणि आकर्षक गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे आपण जी कलाकृती तयार करतो तिची पूर्ण मालकी आपल्याकडेच राहते. म्हणजे ती आपली स्वतःची होते. ठीक आहे, मग आता प्रश्न येतो की सुरुवात कशी करायची? याचं उत्तर आहे प्रॉम्प्ट्स. प्रॉम्प्ट म्हणजे काय? तर आपण AIला देत असलेली एक सोपी स्पष्ट सूचना. चला बघूया हे नक्की कसं काम करतं. समजा आपण एक प्रॉम्प्ट दिला. AI रोबोट विद्यार्थ्यांना शिकवत असलेला एक भविष्यकालीन वर्ग. बस, इतकी साधी कल्पना दिली की AI त्याला समजून घेईल आणि लगेच एक चित्र तयार करेल. किंवा आपण अजून स्पेसिफिक होऊ शकतो, जसं की वॉटर कलर स्टाईलमध्ये एक सायबरपंक शहर. आता इथे काय झालं, आपण AIला कोणती आर्टिस्टिक स्टाईल हवीये हे सुद्धा स्पष्टपणे सांगितलंय. आणि एवढंच नाही, तर याचा उपयोग अगदी स्पेसिफिक कामांसाठी करता येतो. उदाहरणार्थ, चमकदार टायपोग्राफी असलेलं एक मोटिवेशनल पोस्टर. बघा किती कामाचं आहे. तर मग जे नवीन आहेत त्यांनी सुरुवात कशी करायची? खूप सोपं आहे. एकदम सोप्या प्रॉम्प्ट्सनी सुरुवात करा. मग हळूहळू त्यात 3D, वॉटर कलर किंवा साय-फाय असे स्टाईल सांगणारे शब्द टाका. वेगवेगळ्या रंगांसोबत प्रयोग करून बघा. आणि हो, जे प्रॉम्प्ट्स तुम्हाला चांगले रिझल्ट्स देतील ना, ते भविष्यात वापरण्यासाठी सेव्ह करून ठेवा. बरं, हे सगळं ठीक आहे, पण याचा रोजच्या आयुष्यात प्रॅक्टिकल वापर काय? म्हणजे विद्यार्थी आणि कंटेंट क्रिएटरसाठी हे किती फायद्याचं ठरू शकतं? चला तेच पाहूया. विचार करा, आकर्षक YouTube थंबनेल्स बनवायचे आहेत किंवा कॉलेज फेस्टसाठी पोस्टर्स आणि बॅनर पाहिजेत, सोशल मीडियासाठी लक्ष वेधून घेणाऱ्या पोस्ट्स किंवा अगदी प्रेझेंटेशनसाठी क्रिएटिव्ह व्हिज्युअल्स. ह्या सगळ्यासाठी स्टारी AI एक नंबर साधन आहे. कामात एक वेगळीच मजा आणि क्रिएटिव्हिटी येते. थोडक्यात सांगायचं झालं तर स्टारी AIचा प्रभाव 4 मुख्य गोष्टींवर पडतो. आपण जो कंटेंट बनवतो त्यावर, डिझाईनवर, आपल्या क्रिएटिव्हिटीवर आणि अर्थातच कलेवर. आणि आजच्या काळात हे इतकं महत्त्वाचं का आहे? कारण आपण डिजिटल युगात जगतोय. इथे AI वापरून चांगले व्हिज्युअल्स बनवता येणं हे खूप महत्त्वाचं मॉडर्न स्किल बनलं आहे. खास करून जे डिजिटल डिझाईन आणि कम्युनिकेशन शिकतायत त्यांच्यासाठी तर हे खूपच गरजेचं आहे. मग प्रश्न असा आहे की या टेक्नॉलॉजीचं भविष्य काय आहे? याचा आपल्या क्रिएटिव्हिटीवर कसा परिणाम होईल? आणि सर्वात महत्त्वाचं, आपण स्वतः याची सुरुवात कशी करू शकतो? एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. स्टारी AI हे फक्त एक टूल नाहीये, तर तो आपला एक क्रिएटिव्ह पार्टनर आहे.
एक असा पार्टनर जो आपल्या डोक्यातल्या कल्पनेला एका खऱ्याखुऱ्या डिजिटल गोष्टीत बदलतो. आणि हे वापरायला सुरुवात करणं तर सगळ्यात सोपं आहे. हे वेबसाईटवर पण आहे आणि मोबाईल ॲपवर पण. आणि एवढंच नाही तर तुम्हाला सुरुवात करण्यासाठी अनेकदा फ्री क्रेडिट्ससुद्धा मिळतात. म्हणजे कोणीही हे सहज ट्राय करून बघू शकतं. तर मग आता वेळ आली आहे आपल्या कल्पनेला पंख देण्याची. स्वतःला एक प्रश्न विचारा. आपली पहिली निर्मिती काय असेल? आपण सगळ्यात आधी कोणत्या जगाची कल्पना करणार? जास्त विचार करू नका. फक्त सुरुवात करा.